बुलढाणा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। मलकापूर तालुक्यातील दुधलगाव शिवारात धारदार शस्त्रांचा धाक दाखवून एका 19 वर्षीय विवाहितेवर सामूहिक अत्याचार करण्यात आलाय। या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात 2 अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर पोलीस प्रशासनाने घटनेला गांभीर्याने घेत आरोपीच्या शोधासाठी 5 विशेष पथके तैनात करण्यात आलेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला आणि तिचे पती एका शेतात वास्तव्यात असून तेथेच मजुरीचे काम करतात। रात्री 11 वाजेच्या सुमारास दोघेही घरात असताना 2 अज्ञात व्यक्तींनी दरवाजा तोडून जबरदस्तीने आत प्रवेश केलाय। आरोपीच्या हातात चाकू आणि विळा यासारखी धारदार शस्त्र होती। शस्त्राचा धाक दाखवत आरोपींनी सुरुवातीला मोबाईल फोन आणि रोख रक्कम हिसकावून घेतली। त्यानंतर आरोपीने या पती पत्नीला घराबाहेर शेतात नेलंय आणि पतीला जबरदस्तीने रोखून धरत दोघांनी महिलेवर आळीपाळीने अत्याचार केलाय। या कृत्यानंतर दोन्ही आरोपी दुचाकीवरून पसार झालेत। पीडितीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास वेगाने सुरू केलाय। घटनास्थळी फॉरेन्सिक टीम आणि शॉन पथकाने पाहणी केली असून सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक आणि स्थानिक पातळीवर आरोपींचा माग काढला जातोय। काय नाव तुमचं? मी निवृत्ती सोपान बारंबे, राहणार दुधलगाव बुद्रुक। माझा शेत गट नंबर 366 हा इथं रोडच्या बाजूला आहे आणि काल रात्री 11 वाजता माझ्या शेतामध्ये 2 नवरा बायको असे दोन मनुष्य काम करण्यासाठी आलेले होते। 2 महिन्यापासून आलेले होते। ते काम रात्री 11 वाजता 2 अज्ञात व्यक्ती येऊन त्यांनी विळा दाखवून आणि चाकू दाखवून हल्ला केल्यानंतर त्यांच्याजवळ ते 600 रुपये घेतले आणि तुमच्याजवळ चांदी वगैरे आहे का ते पण द्या। त्यांनी सांगितलं की आमच्याजवळ चांदी वगैरे काही नाही, हे कपडे आहे हेही मालकाने आम्हाला दिलेले आहे। आणि मग त्यांनी टिनाच्या घरामधून बाहेर ओढले, मोकळ्या शेतामध्ये ओढले आणि तिकडे बलात्कार केला। याची मला सकाळी आल्यानंतर त्यांनी जाणीव दिली। त्यानंतर मी त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेलो आणि त्यांनी तक्रार दिलेली आहे मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला। पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर आत्महत्या प्रकरणात आता भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना रंगलाय। भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश बिडकर यांनी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर जोरदार पलटवार केलाय। तर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांवर आरोप करणारे आता तोंड काळे करून पळाले आहेत, अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे। बिडकर म्हणाले की या प्रकरणाचा तपास पूर्ण होण्याआधीच आमदार धंगेकर यांनी भाजप नेत्यांवर चिखलफेक केली होती। मात्र आता तपासाअंती या प्रकरणात महाविकास आघाडीशी संबंधित असलेल्या एका माजी नगरसेवकांचं नाव समोर आल्याचं समजतंय। त्यामुळे दुसऱ्यांवर खोटे आरोप करणाऱ्या धंगेकरांचा बुरखा आता फाटलाय, तर विरोधकांचा खरा चेहरा जनतेसमोर आलाय। राजकीय फायद्यासाठी पोलीस तपासांवर दबाव आणण्याचा हा प्रयत्न होता, मात्र गृह विभागाने सत्य समोर आणलंय, असंही बिडकर यांनी स्पष्ट केलंय। खलील शेखांचा जो दुर्दैवी मृत्यू झालाय तो निश्चितच निंदनीय आहे। तो ज्या पद्धतीत झाला, ज्या परिस्थितीत झाला, याचा अभ्यास समाजातल्या प्रत्येक घटकांनी केले पाहिजे आणि जे कोण आपल्याला स्वतःला या समाजातले प्रमुख मानतात त्यांच्यासाठी तर हा निश्चितपणे धडा मिळेल। या संदर्भात पोलिसांची 13 पथकं या ठिकाणी शोधतायत आणि जे कोणी मोठे पदाधिकारी स्वयंघोषित नेते होते ते आज भूमिगत झालेत, हे निंदनीय आहे, याचा मी निषेध करतो। खरं तर आलेल्या प्रत्येक परिस्थितीला सामोर जाण्याची तयारी ही या संदर्भातल्या सर्व जे आरोपी आहेत त्यांनी दाखवायला पाहिजे होती, त्याची जबाबदारी स्वीकारायला पाहिजे होती, त्या कुटुंबाला धीर देण्याची गरज होती। अशा वेळेला पळून जाणं ही निश्चितच चांगली गोष्ट नाही। कोर्ट, पोलीस, कायदेशीर प्रक्रिया चालू राहील, पण यातनं या लोकांचा छोटेपणा निश्चितपणे समाजापुढे आलेला आहे आणि समाजाला हे कळून गेलंय की अत्यंत छोट्या मनाचे आणि भित्रे माणसं आहेत। हे परिस्थितीला सामोरं जाण्याची हिंमत यांच्यात नाही। 14 पैकी एकही आरोपी पुणे पोलिसांना सापडून हे दुर्दैव नाही वाटत काय? पथकं तयार आहेत। जे कोणी या ठिकाणी फरार झालेत ती सगळी मोठी आणि हुशार लोक आहेत आणि त्यामुळं किती दिवस कायद्याला चकवतील हे सांगता येत नाही, परंतु ही प्रक्रिया चालू राहील
परंतु त्यांचे जे छोटेपणा आहे हा समाजापुढे आलाय आणि त्यांनी पळून जाणं हे निश्चितच चांगली घटना नाही. त्यांनी या गोष्टीला सामोरं जायला पाहिजे होतं. जर का ते निश्चितपणे म्हणतात आम्ही त्यात नव्हतो, तर त्यांनी या गोष्टीला सामोरं जाऊन त्या कुटुंबियाला धीर देण्याची गरज होती. मला नाव घ्यायची इच्छाही नाही, माझा तो स्वभावही नाही, पण जे कोण स्वयंघोषित नेते होते, रोज लोकांवर बोटं दाखवत होते, हाताची पायाची जेवढी आहेत तेवढी, आज त्यांच्यावरच ती बोटं उठली आहेत. आज त्यांना समाजात तोंड लपवून फिरावं लागतं. याच्यासारखी लाजीरवाणी गोष्ट माझ्यासारख्याला नाही. आज तुम्ही उठ सूट देवेंद्रजींपासून चंद्रकांत दादांपर्यंत बोलत होतात आणि आज आपल्याला तोंड काळं करून पळावं लागतंय. याच्यासारखी दुर्दैवी घटना नाही. आपण या घटनेला जर का सामोरं गेला असतात, पोलिसात गेला असतात, कोर्टाला सामोरं गेला असतात, त्या कुटुंबियाबरोबर उभं राहिला असतात, ज्या कुटुंबियाबरोबर तुमचे गेले 25 वर्षाचे संबंध आहेत, अशा काळात तुम्ही तोंड काळं करून पळालात, ही निश्चितपणे तुमचं जे व्यक्तित्व आहे त्याला साजेसं तुम्ही कल्याण पूर्वेतील आडावली ढोकळी परिसरातील नीलकंठ सोसायटीमध्ये गोणीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली. सोसायटीच्या आवारातून तीव्र दुर्गंधी येत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी मानपाडा पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत गोणीतून हा मृतदेह बाहेर काढला. हा मृतदेह सध्या शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून मृत्यूचं नेमकं कारण शोधण्याचं काम सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार मृत व्यक्ती एका महिलेसोबत या सोसायटीतील एका घरात भाड्याने राहत होता. मात्र मृत व्यक्तीची आणि त्या संबंधित महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा संशय व्यक्त करत गुन्हा दाखल केला असून विविध अंगांनी तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात सध्या भीतीचं वातावरण पसरलंय.